मित्रांनो, तुमच्याकडे ज्ञान आहे, अनुभव आहे, स्वप्न आहे, पण तुम्ही गप्प आहात। म्हणूनच तुमच्यापेक्षा कमी जाणणारे, मोठ्या आवाजात बोलणारे तुमच्यावर राज्य करतायत। बोलणं म्हणजे फक्त तोंड उघडणं नव्हे, बोलणं म्हणजे विचार मांडणं, आपली ओळख निर्माण करणं आणि गरज पडली तर अन्यायाला वाचा फोडणं। तुम्हाला माहित आहे, शाळेतला हुशार मुलगा गप्प बसतो आणि मध्यम बुद्धीचा मुलगा हात वर करून उत्तरे देतो, आपली स्वतःची मतं मांडतो। शिक्षक अशा मुलांकडे आकर्षित होतात कारण त्यानं बोलण्याचं धाडस केलंय। तुमच्या घरात, समाजात, ऑफिसमध्ये प्रत्येक वेळा तुम्हाला वाटतं हे मी सांगितलं पाहिजे, पण तोंड उघडायच्या आधीच मेंदू विचारतो लोक काय म्हणतील आणि तुम्ही गप्प होता। पण लक्षात ठेवा मित्रांनो, जिभेवर नियंत्रण असावं पण ती बंद करू नये। आपलं मत मांडणं म्हणजे उद्धटपणा नाही, ती माणसाची गरज आहे। स्वामी विवेकानंदांनी एका मंचावर एक वाक्य बोलून जग बदललं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, पण त्याआधी त्यांनी शब्दांनं क्रांती केली। अब्दुल कलाम शांत बोलायचे, पण शब्दांनी तरुणांच्या काळजाला भिडायचे। म्हणूनच सांगतो, बोलायला शिका, योग्य शब्दात, योग्य वेळी, योग्य हेतून। नाहीतर ही दुनिया तुम्हाला गप्प बसवेल आणि आयुष्यभर तुम्ही दुसऱ्याचं ऐकत राहा। शब्दांमध्ये शक्ती आहे आणि ती शक्ती तुमच्याही शब्दात आहे, फक्त ती वापरायची गरज आहे। म्हणून बोलायला शिका, नाहीतर ऐकावं लागेल। मित्रांनो, आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि अजूनही जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण विविध विषयांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसह। धन्यवाद।